आणि त्याचा काय केलो, हाच केलो मी ना, आणि उत्तर फटण्याने काढलो किती. तर एवढी तुमची काय झाली पाहिजे, प्रॅक्टिस. प्रश्न पाहता बरोबर इथं काय लागू शकते समजून राहिले. आपल्याजवळ शस्त्र कोणते आहेत, शस्त्र समजते ना, कोणत्या दुश्मनले कसा टॅकल करायचा आहे, कसा त्याच्यासोबत फाईट करायचा आहे का नाही. तर ते आपल्याजवळ आहेतच, मग तुम्हाला पाहावं लागेल का काय लागू शकते. ठीक आहे. जमल 43 क्यूबवाला कार्यक्रम, ए क्यूब मायनस बी क्यूब न खाली काय दिलेलं आहे, ए स्क्वेअर ए बी आणि बी स्क्वेअर. तर ए क्यूब मायनस बी क्यूबचा फॉर्म्युला काय म्हणते, ए मायनस बी, आणि मग तो दुसरावाला ब्रॅकेट फटण्याने कटला असता तर 735 म्हणून 105 मायनस करा, पहिले 100 मायनस करा, किती राहिले 635, 5 मायनस करा 630. तर 630 उत्तर कुठेतरी तुम्हाला पाहायला मिळेल. आला. हे बिलकुल डोळ्यासमोर फटाफट कॅल्क्युलेशन झाले. केव्हा होतील, प्रॅक्टिस. पहिले तुम्हाला सुरुवातीला प्रॅक्टिस करायला लागेल 1-2 वेळा है ना. नंतर जसे जसे प्रॉब्लेम येतील तर तुमच्या फटण्याने डोळ्यासमोर स्टेपच उतरते, धडधड धडधड धडधड. जेवढी जास्त प्रॅक्टिस होते ना, स्टेपच आपल्या काय होते, उतरून जाते. समजलं. देन 41 जमेल, 45 जमेल, 46 जमेल, काही नाही आहे त्याच्यामध्ये. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आहे. ठीक आहे. आता बघा 47, याच्यामध्ये बी काही नाही, बहुत सोपी आहे. काय म्हणते 47, यदि म्हणजे जर ए ची व्हॅल्यू 11 आहे, बी ची व्हॅल्यू 9 आहे, तो ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस ए बी आणि हा ए क्यूब मायनस बी क्यूब याच्या उत्तर काय येईल. तर बहुत सोपी उत्तर आहे. काय आला असता, 1/a मायनस बी, कारण हा दुसरा ब्रॅकेट तर कटून गेला असता. तर 1/a मायनस बी म्हणजे 11 मायनस 9, 11 मायनस 9 2, तर 1/2 उत्तर आला असता आपला बिना सोडवल्यानं. नाही समजला. पहिलेच का तुम्ही काय करता माहिती आहे का, पहिले हे व्हॅल्यू टाकता. पहिले व्हॅल्यू नको टाका, पहिले जो तुम्हाला ए बी दिलेला त्याच्या काय काटपीट करू शकता पहिले तो पहा. समजून राहिले. कटते की नाही कटते बघा. ए क्यूब मायनस बी क्यूब, एक्सप्लेनेशन काय झालं असता, ए मायनस बी पहिला ब्रॅकेट, दुसरा ए स्क्वेअर प्लस 2b ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी. तर हा वरच्या ना खालच्या जमला. सामोर वाढू. 48 काय म्हणते बघा, ये तथा बी ऐसे धन पूर्णांक है. धन पूर्णांक म्हणजे पॉझिटिव्ह इंटीजर, पॉझिटिव्ह संख्या आहेत म्हणते. तर आहे की त्यांची व्हॅल्यू किती दिलेली आहे, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू 19. तर तुम्हाला ए ची व्हॅल्यू काढायची आहे. तर ए स्क्वेअर कुठे गेला, 48 आहे ना. हां, तर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर किती यायला, 19 बरोबर. आता लक्ष द्या. आता काय करायचं, त्याचे दोन ब्रॅकेट ए मायनस आणि एक ए प्लस बी आणि इकडे काय 19 है ना. तर काय पॉसिबल आहे, ए का मान कितना है म्हणते. अशा दोन संख्या पाहायच्या आहेत ज्यांच्या डिफरन्स आणि ज्यांची बेरीज गुणाकार किती आले पाहिजे, 19. आता मला सांगा 19 काय आहे, कोणता नंबर आहे 19, प्राईम नंबर. तर तिचे फॅक्टर काय पडतील, 19 एक तिचे फॅक्टर पडले सर 1 गुणिला बरोबर. तर आता मला अशा संख्या पाहिजेत, लक्ष द्या. आता मला अशा संख्या पाहिजेत ज्यांच्या डिफरन्स किती आल्या पाहिजे 1 आणि ज्यांची बेरीज किती आली पाहिजे, सांगा. 10 गुणिले 9, 10 गुणिले, अगर मी याला पकडलो 10 मायनस 9 आणि याला पकडलो 10 प्लस 9, 10 काय बनला 1 आणि हा काय बनला 19. 19 एक आला आपला उत्तर. म्हणजेच एच्या ठिकाणी मला काय कन्सिडर करणे आहे, तर एच्या उत्तर काय झाला असता. समजला का कुणाला काही काय केलं, समजला का. बघा मी काहीच नाही वापरत, दुसरा काही नाही. आता काय दुसरी काही शक्ती नाही आहे. बस मला एवढं माहीत आहे की या चॅप्टरमध्ये किंवा कोणत्याही चॅप्टरमध्ये जे शस्त्र कामात येणार आहेत ते शस्त्र कोणते आहेत, हे फॉर्म्युले. समजून झाले ना. ते फॉर्म्युले आपल्याला प्रॅक्टिसमुळे कसे झालेले आहेत, बिलकुल जबरदस्त झालेले आहेत. तुमचे बी होऊ शकतात, तुम्ही बी सोडवू. ओके. कधी कधी असा होते की एखाद्या प्रॉब्लेमवर माणूस फसून जाते, पण इगोमध्ये जायचा
नाही जमत भाऊ, राम राम, सामोर वळाच्या. आणि त्या आतापासून सवय लावायची, जेव्हा तुम्ही प्रॅक्टिसमध्ये कराल ना तेव्हापासून. अगर आतापासून सवय नाही राहिल तर एक्झाममध्ये बी तुम्ही काय कराल, त्याच क्वेश्चनच्या मागे भिडलेले, अबे तेवढ्या वेळात तुझे दुसरे 5 क्वेश्चन होऊ शकत. कळली गोष्ट? तर असं करायचं नाही. मैथ सोबत पंगा लेने का नहीं, ठीक है. तो हार मान लेने का, आगे बढ़ने का. हाँ, बाद में टाइम बचता है तो उसको पूरा तोड़ के निकालने का, ठीक है. चलो 48 जमला. मग हा काय 49. आता या प्रकारच्या जेव्हा बी येईल तुम्हाला, लक्ष द्या, जेव्हा बी मिक्स फ्रॅक्शनची बेरीज येईल तुम्हाला, बेरीज आहे नाही तर बेरीज आहे पूर्ण, हां, तेव्हा काय करायचं, मिक्स फ्रॅक्शनवाले जेव्हा बेरीज येते तर तुम्ही काय करता, पहिले त्याच्या साध्या फ्रॅक्शनमध्ये रूपांतर करता आणि त्यानंतर काय करता, बेरीज करता. बरोबर आहे? तसं करायचं. पहिले इंटिजरची बेरीज करून घ्यायची. म्हणजे हा 49 वाला आला आपल्याकडे, काय आहे 1 1/2 11 1/1 1 1 1 प्लस 1 1 1 1 4 आहे ना, 1 इज इक्वल टू किती. बरोबर? तर याच्यातले काय करायचे, पहिले इंटिजर समोर काढून घ्यायचे. इंटिजरची सेपरेट, फ्रॅक्शनची सेपरेट. तर इंटिजरची सेपरेट म्हणलं आता 1 प्लस 11 प्लस 1 1 प्लस 1 1 1 प्लस, मग इथं काय राहील, प्लस आहे तर हां, इकडे काय आला असता ब्रॅकेट 1/2 प्लस 1/2 प्लस 1/2 प्लस 1/2. कळली गोष्ट? लक्ष द्या मोहन. यांची बेरीज किती झाली असती, जोडा. 4 आला असता, 3 आला असता, 2 आला असता. अरे समजलं? हां, मग सगळ्यांचा डिनॉमिनेटर कसा आहे, डिनॉमिनेटर सारखा असेल तर न्यूमरेटरची ॲडिशन, म्हणजेच 4/2 बेक बेदुने आणि 1 2 6 झाला असता सरळ सरळ, 1 2 3 6. उत्तर काय आला. पण ज्याले भरोसा नाही आहे, काय म्हणतो, ज्याले भरोसाच नाही आहे, तो काय म्हणते 20 आला प्रश्नामध्ये तर फ्रॅक्शन दिले होते ना, माझा उत्तर काय आला, साधा नंबर आला, माया चुकला. समजला का? तो का चुकीचा उत्तर कुठेतरी पाहेल असेल तर तो मारेल, त्याच्यावर जो आहे त्याच्यावर भरोसा ठेवणार नाही. किंवा हा ऑप्शन नसता आणि इकडे असता इनमे से कोई नाही, त्याने इनमे से कोई नाही मारलं नसतं का, नाही, त्यानं का पाहिलं नसतं, साला प्रश्नामध्ये फ्रॅक्शन आहे ना, माझा उत्तर काऊन असा आला. समजून झाले? आणि त्यानं एखादी फ्रॅक्शनवाली संख्या, तर तसं करायचं. मेथडवर काय ठेवायच्या, जरूरी थोडी आहे फ्रॅक्शन आहे प्रश्नामध्ये तर आपलं उत्तर भी फ्रॅक्शन येईल, जरूरी आहे का. चलो आगे बढ़ेंगे. तर कसं करायचं समजलं ना. जेव्हा आपण फ्रॅक्शन मिक्स फ्रॅक्शन येईल तर इंटिजर समोर काढून घ्यायचा. मायनसवाला असेल इथं 1 प्लस 1 मायनस असेल तर प्लसवाला अलग, मायनसवाला, ठीक आहे. वाढू समोर 50 बघा काय आहे, यदि काय म्हणते 4 टू द पॉवर ए इज इक्वल टू किती आहे म्हणते 5 आणि 5 टू द पॉवर बी इज इक्वल टू किती आहे आणि कोणत्या नंबरच्या 50 आणि 6 टू द पॉवर सी इज इक्वल टू किती आहे 7 आणि 7 टू द पॉवर डी इज इक्वल टू किती आहे. तर काय काढायचे आहे तुम्हाला, ए इंटू बी इंटू सी इंटू डी इज इक्वल टू किती, ठीक आहे. तर याला कसं सोडवाल, काय करू शकता, इथं सर्च अँड इंडायसेस वगैरे लावू शकता काही. 5 1 करा, 7 ची व्हॅल्यू किती आहे, ओके. हां बघा लक्ष द्या, प्रत्येकाच्या व्हॅल्यूमध्ये आपण पुट करत जाऊ, ठीक आहे. म्हणजे 5 रेज टू पॉवर बी आणि इकडे पॉवरमध्ये आपल्याला किती आणायचं आहे, पॉवरमध्ये येईल सगळं, इंटू होईल सगळ्यांच्या पॉवर. 4 रेज टू पॉवर ए म्हणजे 5 आहे. एकाची व्हॅल्यू भरा लागेल, थांबा मला थोडासा येऊ दे त्याचा. 7, तर 7 ची व्हॅल्यू किती आहे, याला सोडवून आपण इज इक्वल टू 8, याला पकडून सोडवत आहो. 7 ची व्हॅल्यू किती आहे, 7 ची व्हॅल्यू किती आहे 6 रेज टू पॉवर सी आणि त्याच्या पॉवर काय झाला असता डी इज इक्वल टू, बरोबर. मग 6 ची व्हॅल्यू किती आहे
5 किती, आता सी इंटू डी काय झाला असता, सी डी झाला असता, मल्टिप्लाय होते. हा नियम शिकले असाल, ए टू द पॉवर एम च्या पॉवर एन, तर काय होते एम एन प्लस नाही होत, इंटू होते. तो पाहून घ्या तिकडे कुठेतरी, कोणत्या नंबरचा आहे, 3ऱ्या नंबरवर दिसला. हां, तर इथं काय झालं असता, पुन्हा 5ची व्हॅल्यू किती आहे आपल्याजवळ, 5ची व्हॅल्यू बघा किती आहे 4, म्हणजे 4. आता हा बी सी डी झाला असता 4a आणि पॉवर काय झाला असता बी सी डी, म्हणजेच 4च्या पॉवरमध्ये ए बी इज इक्वल टू, बरोबर. आता याला पकडून समोर सोडवायचं आहे तुम्हाला, बघा लक्ष द्या. तर याला काय लिहू शकतो मी, 2चा स्क्वेअर लिहू शकतो, या 4ला काय लिहू शकतो, आणि हा काय लिहिलाय ए बी, आणि या 8ला काय लिहू शकतो, 2चा क्यूब लिहू शकतो. लक्ष आहे इकडे, 2चा क्यूब लिहिलो, त्याला बेस काय झाले, जर बेस सेम झाले तर पॉवर बी काय असायला पाहिजे, कारण मधामध्ये काय आहे इक्वल टू, तर इकडची व्हॅल्यू इक्वल टू, मान्य कराल हे गोष्ट. बघा सर्ट्स अँड इंडायसेस जेव्हा चॅप्टर होईल तेव्हा हे तर येतील, अशा टाईपचे भरपूर प्रश्न येतील. ठीक आहे, पण आता नंबर सिस्टम असा आहे, या साऱ्यांचा पुरा चिवडा आहे. ठीक आहे, सगळ्या चॅप्टरच्या चिवडा, कोणते कन्सेप्ट लागतील काही गॅरंटी नाही. तर आता हा काय झाला असता, 2च्या पॉवरमध्ये 2abcd आणि 2च्या पॉवरमध्ये 3, तर बेस कॅन्सल झाले, म्हणजे डायरेक्ट गायब. तर 2 इंटू abcd इज इक्वल टू किती आला असता, आणि आपल्याला abcdची व्हॅल्यू काढणे आहे, तर हा कुठे जाईल, तर a इंटू बी इंटू सी इंटू डी, म्हणजेच किती आला 3/2. तर बघा 3/2 कुठेतरी असेल, 3/2 नाही आहे तर 1.3 याची पॉईंटवाली व्हॅल्यू काढून तर किती आली असती, पॉईंटवाली व्हॅल्यू कशी काढते तर माहिती आहे ना, भागाकार. समजलं का. बघा मी हमेशा काय करत असतो, प्रश्नामधूनच सोल्युशनकडे जाण्याचा तरीका शोधायचा आहे तुम्हाला. आपल्याला जी व्हॅल्यू दिलेली आहे कुठून तरी त्याच्या लिंक आहे आपल्या उत्तरासोबत. ठीक आहे, मी बी थोड्या वेळासाठी काय झालो होतो, गडबडलो होतो, पण नंतर मी पाहिलो की भाई हे व्हॅल्यू आपल्याला दिलेली, भाई कुठंतरी इथंच आपला सुराग लपलेला समजून आले. तर भेटला आपल्याला सुराग की काय करू शकतो, याला इंटू मध्ये आणायच्या एबीसीडीला, तर कसा आणू शकतो, तर मग पॉवरमध्ये आपण शिकला हावाला नियम, लहानपणी शिकला असाल ना की भाऊ पॉवरच्या इंटू झाल्यावर पॉवरच्या पॉवर काय होते, इंटू होते. आली गोष्ट लक्षात, कोणाला काही प्रॉब्लेम. हा गिवन डाटा होता आपल्याला दिलेला, म्हणून क्वेश्चन मधून पहिले काय काढायचं म्हटलं मी, गिवन डाटा. क्वेश्चन मधून पहिले व्हॅल्यू काढणं शिका, काय दिलेला आणि त्याच्यासोबत आपण काय करू. कळली गोष्ट, वाळू समोर पक्का. देन 50 बघा, 51 पुन्हा सर्ट्स अँड इंडायसेसचे नियम. आता सर्ट्स अँड इंडायसेसचे नियम सर तुम्ही शिकवल्या नाही, तर सर्ट्स अँड इंडायसेसचा सेपरेट चॅप्टर असेल कदाचित आपल्याला, आहे का. नववा चॅप्टर आहे ना, घातांक आणि करणी सर, तर त्या चॅप्टरमध्ये तुमचे पूर्ण नियम होतील. पण आता जेवढे वापरत आहोत ते तुमच्या तिकडे डोळ्यासमोर त्या बाजूला आहे. ओके, आणि जे जे मी वापरेन ते या प्रकारे तुम्हाला करून देईन, हे असे. ठीक आहे, त्यांना काय करायचं, उचलून वर मार्जिनच्या वर कुठेतरी कोपच्यामध्ये लिहून ठेवायचं. ठीक आहे, ते आता कसा पूर्णचे पूर्ण तुम्ही म्हणाल का एकाच चॅप्टरमध्ये पूर्ण शिकव पुऱ्या चॅप्टरचे कन्सेप्ट, तर हा आपला एकच चॅप्टर मला वाटते 50 व्हिडिओ बनतील याच्यावरचे, समजून राहिले. तर तसा होऊ शकत. ओके, चलो समोर वाढून. काय होता, जमेल की नाही जमेल. आता तुम्ही 12वी करून आलेले आहात, तर तुम्हाला सर्ट्स अँड इंडायसेसचे प्रॉब्लेम तर भाऊ जमत असतीलच असं आम्हाला वाटते. नसतील जमत, विसरले असाल. होता का रे 12वी मध्ये, राहते का रे सर्ट्स अँड इंडायसेस वगैरे काही नाही राह नाही, सब 10वी पर्यंत खेळ खतम. आणि कॉम्पिटेटिव्ह मध्ये साला पुरा 10वी पर्यंत येते. 11वी 12वी काय गेले बे तुम्ही, असाच टाइमपास. ओके चला, काही हरकत नाही, चला लक्ष द्या. म्हणून मी नाही केलो 11वी 12वी. तर बेस काय आहे सगळ्यांच्या सेम.
आता इथं नियम कोणता लागलेला आहे बघा, a टू द पॉवर m पुन्हा a टू द पॉवर n असेल तर काय होते, लक्ष द्या, या पॉवरची ऍडिशन होत असते. काय होत असते, गोष्ट लक्षात आली. तर हाच नियम इथं लागेल कुठंतरी बघा. इथं काय आहे, काही नाही म्हणजे काय, इथं काही नाही म्हणजे काय आहे, तर तसाच लिहिलेला आहे बघा. ए कन्सिडर करा 3/5 ला आणि बी ए कन्सिडर पुन्हा 3/5, म्हणजेच काय झालं असता, 3 टू द पॉवर 3 प्लस मायनस 6 इज इक्वल टू 3 टू द पॉवर 2x मायनस 1 प्लस मायनस मायनस. बेस सारखा आहे तर 3 मधून 6 गेले 3 आणि मोठ्या संख्येच्या हा आला असता वर पॉवर मध्ये, हा इकडचा कॅन्सल केला आपण, इकडे काय 2x मायनस जमला. आता x ची व्हॅल्यू काढायची तर नाही जमत, x ची व्हॅल्यू काढणार, हा -1 इकडे आहे, इकडे येईल तर इकडे करायला मायनस प्लस मोठ्या संख्येच्या हा 2 इकडे डिवाइड मध्ये आला असता तर x ची व्हॅल्यू किती, मायनस. बघा उत्तरात असेल कुठेतरी. समजलं काय करायचं आहे, ओके. कोणाला इथं प्रॉब्लेम, मी नियम आठवून देईन तुम्हाला जे बी आहेत समोरच्या चॅप्टर मधले वगैरे कधी आले तर ते मी इकडे कोपच्यामध्ये लिहून देत असतो, ठीक आहे ना. ते सवय लावा. तुम्ही म्हणाल का नाही फक्त हा सोल्युशन आपल्या कॉपीमध्ये उतरवतो, हा इकडच्या काही उतरवत नाही, तर तसं नको करा. ज्या प्रॉब्लेममध्ये जे तुम्ही वापरलेले आहात ते सध्या जोपर्यंत तुमची एक्झाम होत नाही, म्हणजे एक्झाममध्ये नाही करायचं, एक्झाममध्ये करायचं मॅथ्स सोडवताना घरी जे बी वापरता तुम्ही फॉर्म्युले ते त्या क्वेश्चनच्या बाजूला काय करून ठेवायचे, गोलमध्ये करून हे सवय लावा. तेवढ्या वेळेस तो फॉर्म्युला तुमच्या हाताखालून समजून आले आणि तशी कंडिशन बनली तर पटकन तसा फॉर्म्युला आपल्या काही लक्षात आली गोष्ट. कारण रिव्हिजन मारताना तुमची अशी गडबड व्हायला नको, साला इथं या प्रॉब्लेममध्ये कोणता फॉर्म्युला लावलेला असं होता कामा, ठीक आहे. बघा पद्धत असते. कॉम्पिटिटिव्ह म्हणजे फक्त क्लास लावला आणि पुस्तक वाचला म्हणजे पार झाली नाही, आपल्याला पूर्ण चेंज व्हावं लागते, पूर्ण आपली सर्व्हिसिंग करून घ्यावा लागते. पूर्ण जे छोटी तुमची जे पद्धत आहे, छोट्या ज्या सवयी आहेत त्या सगळ्या चेंज कराव्या लागतील. हे शालेय अभ्यास, शालेय जे पेपर होतात तुमचे शाळेतले 11वी 12वी म्हणा 10वी म्हणा, त्याचा जो अभ्यास करता तुम्ही त्या पद्धतीने जर म्हणाल का तुम्ही अभ्यास करतो तर भाई कॉम्पिटिटिव्ह कधीच तुम्ही पार करू शकत नाही. इथं पद्धत काय करायला लागल, चेंज. सगळे ज्ञानेंद्रिय काय करायला लागतील, खुले सोडावे लागतील. समजलं. हर एक गोष्ट तुमच्या कामाशी राहिली तर, आणि ते गोष्ट कुठेतरी, आणि मोस्टली काय करायचं माहिती आहे का, जसं आपण गणिताचा अभ्यास करत आहोत, अभ्यास कशाचा करत आहोत, सोडवत आहोत. एखादा मित्र आला त्याने काही जीकेचा क्वेश्चन सांगून दिलं किंवा काहीतरी डिस्कशन झाला, तिथे तुम्हाला नवीन प्रश्न माहीत पडला जो तुमच्या वाचनात कधी आला नाही, तुम्हाला माहीत नव्हता, त्याला त्या गणिताच्याच कॉपीमध्ये लिहून ठेवायचा मार्जिनच्या. का बरं असं म्हटलं मी, असं का बरं म्हटलं असेल, हमेशा वेगळी गोष्ट काय राहते, वेगळी गोष्ट समजते का तुम्हाला. जसं मी म्हणून 5 पोरं आहेत, 5ही बिलकुल सारखे आहेत आणि एकाचे मस्त असे तुर्यावाले केस केलेले, त्या छोट्याच्या बरोबर चेहरा काढायला आपल्याला लक्ष, बाकी ते 4 जे आहेत ना त्याच्या चेहरा लक्षात राहायचा. तर हमेशा वेगळीवाली गोष्ट काय राहते लक्षात. तर गणिताचा अभ्यास करताना ती वेगळी गोष्ट कधी तुम्ही वाचून टाकले रिव्हिजन करताना तर ती काय राहील तुमच्या दिमागात. बाकी जो त्या गोष्टीबद्दल वाचले असाल इतिहासामध्ये किंवा भूगोलामध्ये, इतिहासाची असेल तर त्याच्याने आठवायच्या, आपण ते बरोबर आठवण. तर समजून राहिले. तर हा असा थोडासा करायचा, आपल्या दिमागासोबत जेवढी छेडखानी कराल तेवढा तुमचा फायदा. देन 52 मध्ये काय आहे बघा, या प्रकारे लिहिलेला आहे ना, लिहून घेतो मी प्रॉब्लेम. बे 1 × 2 प्लस 2 × ठीक आहे प्लस 3 × 4 आणि प्लस ... प्लस 99 × 100. ठीक आहे. आता याला सोडवायचा कसा, ॲक्च्युअल हा काय आहे तो सांगतो, त्याच्यानंतर याची शॉर्टकट ट्रिक सांगतो.
ही ट्रिकनं कसं सोडवू शकतो. ठीक आहे. ॲक्च्युअलमध्ये हा काय लिहिलेला आहे तर थोडंसं नोटीस कराल. याला तुम्ही अजून कशा प्रकारे लिहू शकता, याला कशा प्रकारे लिहू शकता अजून. तर मी म्हणतो की सपोज 1/1 असता मायनस 1/2 असता तर याच्या सोल्युशन काय आला असता. 2 1 जा 1 1 जा 2 - 1 वरत काढायला खाली काढायला 1 × आला असता. हा 2 बघा कुठं आहे, पुन्हा इथं आहे. तर याला कसं लिहिलं असता 1/2 आणि इथं प्लस आहे तर -1/ आला असता. अरे असा आला असता. पुन्हा हा बघा 1/3 × 1/... प्लस 1/99 -1/ आला असता का असा. अरे असा आला असता का पहा. उत्तर बरोबर 1 येतं सगळ्याच्या वरत. आता काय दिसून राहिलं इथं, काय दिसून राहिलं, काय होतीन हे काय होतीन सगळे. हा मायनस हा मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस का राहिला 1/1 हा राहिला. हा मायनस तर कटला होता पण या भाऊच्या मायनस कटला होता का हवाला -1/... बरोबर. मग याचं उत्तर काय आहे 100 मायनस 1 आणि 100 म्हणजेच 99/... समजलं की नाही समजलं. ओके. आता दरवेळीवर 1 राहील असं नाही, दरवेळीवर 1 राहील असं नाही, काही पण येऊ. तर त्यावेळेस मग थोडासा तुमची गडबड होऊ शकते की कसा उत्तर आणायचा काय असं नाही का. तर सिंपल एक ट्रिक लक्षात ठेवायची. 1 डिफरन्स काय म्हटलं, फर्स्ट टर्म मायनस लास्ट टर्म. हा फॉर्म्युला तुम्हाला काय ठेवायचा आहे लक्षात. बघा त्याच फॉर्म्युल्यानं मी हावाला पण प्रॉब्लेम सोडवतो. डिफरन्स कोणाचा, तर या खालीचे बेसमध्ये नंबर आहेत ना खाली डिनॉमिनेटरमध्ये, त्यांच्या डिफरन्स किती आहे 2 - 1. अरे 2 - 1 लिहिलो. फर्स्ट टर्म म्हणजे 1/1 मायनस लास्ट टर्म म्हणजे 1/... हे वाली लास्ट टर्म हे वाली हां तर 1/100 काय आला असतं उत्तर. हा 1च आहे तर 99/100. ठीक आहे. आता या टाईपचा दुसरा येईल तेव्हा हा फॉर्म्युला तुम्हाला दिमाखात घ्यायचा आहे. म्हणजे जास्त हा एवढा अद्रक लसण कांदा करायची गरज. ठीक आहे. डायरेक्ट पुट द व्हॅल्यू गेट द. चालेल, लक्षात राहील. काही मधामधात जे सांगीन तर ते तुम्हाला मार्जिनच्या वर मग जेव्हा एक्झाम राहील तर ते सगळे कलेक्ट करायचे एका कागदावर. ते सगळे काय करायचे एका कागदावर कलेक्ट करायचे, म्हणजे एका पेजेसच्या बंचवर. एक्झामच्या एका दिवसाच्या पहिले आपल्याला फक्त आणि फक्त काय पाहून झाले आहेत फॉर्म्युले ट्रिक जे बी आहेत. समजलं. चला समोर. बघा आता हा तशाच टाईपचा दिसत आहे काहीतरी, तशाच टाईपचा दिसत आहे. चेक करून घेऊन याला काय म्हणते तर हा 1 - 1/2 2 आहे ना ब्रॅकेटच्या अंदर इंटू काय आहे 1 - 1/3 इंटू 1 - 1/4 डॉट इकडे काय आला 1 - 1/19 आणि इकडे 1/1 - 20 इथे इंटू आहे, तिथं काय होता प्लस. त्या प्रॉब्लेममध्ये काय होता इथं काय आहे. मग काय असेल तर थोडासा दिमाग लावा. 2चा स्क्वेअर 4. जर मी याला सोडवलो म्हणजे 4 1 बरोबर, म्हणजेच किती आला असता. ओके. चला याला पण तसा सोडून पहा. 3चा स्क्वेअर 9 म्हणजेच 1/1 मायनस 9 1 -1 आणि 9 म्हणजेच किती 8 - 9 8/...
काही दिसत आहे? काही दिसत आहे? अरे दिसत आहे का? सिमिलरली इकडे याच्या काय आला असता? 4 चौक 16, 16 -1 म्हणजे किती? 15 आणि भागिले ओके, म्हणजेच इकडे डॉट 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 इंटू काय आला असता? 19चा स्क्वेअर 361, 361 आहे 324 मध्येच 361 -1 360 भागिला 300 इंटू आणि इथे काय आला असता? 400 -1 300 भागिला 400. ओके, आता काय होऊ शकते बघा? तर 3 एक 3 त्रिक 9, पुन्हा 4 एक 4 दुने, पहिली टर्म तर गेली. पण तरी बी काही सोल्युशन आपल्या तिथपर्यंत जाणे आहे का? आपल्याला तिथपर्यंत उत्तर काय निघेल याचा काही सोल्युशन नाही दिसत आहे मला. या पद्धतीने नाही होईल कदाचित. हा दुसरी पद्धत पहा काहीतरी. 1/2 - 1/2 असं काही मांडू शकता याला. दुसरी पद्धत पहा याची काहीतरी. इथे त्यांना सोल्युशन नाही निघणार आहे तुमच्या. 3 एक 3 3 5 15 ठीक आहे. पण 2 एक 2 2 8 म्हणजे हा इकडच्या पूर्ण 1 1 होत चाललेला आहे. इकडच्या पूर्ण काय होत चाललेला आहे? 1. म्हणजे लास्टमध्ये इथं आपल्याला हा इथं कॅल्क्युलेशन करणे आहे. हां, तर इथं काही कटते का बघा? हा किती आहे? 361 म्हणजे कितीच्या? 19. 19 ना हा कटते का? कट्टे बघ का? 19 न 19 19 361 19 एक 19 19 दुने किती राहिला? 1 आणि 19 एक ओके. आणि इकडे फायनल 0 0 4 9 आणि 4 10 अजून अजून काही कटते? हा 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 बघा लक्ष द्या. याच्या पहिले कोणासोबत कटला होता? याच्यासोबत. म्हणजे हे जे व्हॅल्यू आहेत हे इकडच्या वाल्यासोबत कटले असतील कोणासोबत तरी. म्हणजे मला फायनल व्हॅल्यू कोणत्या घेणे आहेत? तर 2/10 म्हणजेच 2.1 आहे का? नाही आहे? नाही, मग काहीतरी गडबड आहे. तर बघा मगाशी आपण ज्या पद्धतीने सोडवत होता त्याच्या उत्तर काही निघाला होता का? तर भाई एक शस्त्र कामात नाही आला तर दुसरा शस्त्र कामात नाही आणून का? आणून ना. तर दुसरा शस्त्र बघा इथं काहीतरी स्क्वेअरवाली टर्म दिसली ना त्याच्यावरूनच मी पकडलं. सोडवलं तुमच्या समोर. बघा काय होता. तर हा काय लिहिलेला आहे ॲक्च्युअल? तर 1चा स्क्वेअर 1/2चा है ना. या प्रकारे याला मांडणी करायची. तर इकडे काय आहे? 1चा स्क्वेअर मायनस 1/3चा मांडू शकतो. पुन्हा 1चा स्क्वेअर मायनस 1/4चा मांडू शकतो. सिमिलरली इकडे 1चा स्क्वेअर मायनस 1/20चा होल स्क्वेअर मांडू शकतो. आता बघा इथे 2 ब्रॅकेट बनले असते. 1 मायनस 1/, इकडे 1 प्लस 1/, याचे 2 ब्रॅकेट 1 मायनस 1/, इकडे 1 प्लस 1/. ओके. हां, इकडे 1 मायनस 1/, आणि 1 प्लस 1/. इकडे लास्टमध्ये 1 मायनस 1/20 आणि 1 मायनस प्लस 1/20. ठीक आहे. या प्रकारे बनलेच ते. हां, आता काय होऊ शकते बघा. आता काय होऊ शकते? क्रॉस मल्टिप्लाय करा. 2 1 जा 2, 2 - 1 1/, इंटू
इकडे 3/2 1 जा 2 +1 इकडे 2/, इकडे 4/, इकडे 4 4मधून 1 गेला 3/4 आणि इकडे 5/4 बरोबर. सिमिलरली असे बनत 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 19 वाला काय बनला असता. 19 वाला तर लिहिलाच नाही ना आपण, तो बी लिहून टाकून ना. म्हणजे काटपीट करायला चांगला होईल ना तुम्हाला. तर 1/19 होल स्क्वेअर आणि इकडे 1 स्क्वेअर 1/20 होल स्क्वेअर. ओके. देन 2 ब्रॅकेट याचे पण बनवा. 1/19 1 ओके. इकडे 1 -20 आणि 1 + 1/. ओके. आता कॅल्क्युलेशन 19 19 18/, इकडे 20/, इकडे 19/, आणि इकडे जमलं. येतपर्यंत सगळ्यांना कळला. आता बघा तलवार काढायची आणि धडधड 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 काय करायचा. हा बी कुठेतरी कटला असता. आपल्याला माहिती आहे हा 19 इकडे कटला असता कुठेतरी. हा 19 इकडे कटला, 20 इकडे कटला. का राहिला, हे कटले असते ना कुठेतरी. म्हणजे काय राहिला 1/2 पिंटू, म्हणजेच काय आला 21/40. आणि 21/40 ची व्हॅल्यू किती येईल 0. पाच 24 5 दुने 10 4.2 वाला असता आणि 0.42. 0.42 वगैरे बघा कुठेतरी असेल. नाही आहे सी 5. हां 4 5 20 होतात ना. हां ओके. म्हणजे किती 0.52. नाहीतर करून घ्या कॅल्क्युलेशन. तर 4 5 20 आणि मग 1 राहिला 4 दुने 8 है ना. आणि 4 5 ओके. म्हणजे 5.25 आणि हा इकडे 10चा डिवाइड झाला असता तर 0.2. हा कॅल्क्युलेशन कराल तर तुम्हाला ही व्हॅल्यू मिळेल. ओके. समजला हा काय करायचा होता. बघा कधी कधी होते असा की जे आपण प्रिव्हियस इयरमध्ये प्रिव्हियस प्रश्नामध्ये वापरली तेच समोरच्या प्रश्नामध्ये वापरण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे होऊ शकते तो प्रॉब्लेम का होईल ॲन्सर येत नाही किंवा गलत होते है ना. तर मग दुसरा शस्त्र आपला काढायचा. तलवार कामात नाही आली तर मग दानपट्टा घुमवावा है ना. चलो. देन 53 54 बघा कसा आहे. काय लावू शकता याच्यामध्ये काही दिमाग. पॉवरची ॲडिशन वगैरे काही असा लिहून टाकू याला पहिले. आता हे समोरचे प्रॉब्लेम तुमचे असेच येणार आहे जवळपास. वन 1.331 हा कोणाचा तरी क्यूब आहे ना रे. 11चा क्यूब आहे ना. हां हां बस बस वही कुछ तो भी हो रहा है उधर. आणि 1.33 -2 आणि 1.331 -7 आणि पॉवरमध्ये 2/3. खाली बघा 1.331 चा पॉवर -2 प्लस चा पॉवर -3 आणि डॉट डॉट इकडे कितीपर्यंत आहे. हा 7 होता. हा किती आहे -8. काय लावू शकता इथं डोका. 11चा क्यूब आहे हा म्हणजे 1.1चा क्यूब आहे. 1.1चा क्यूब. तर याला काय लिहू शकता 1.1चा क्यूब आणि हा इंटू
1 म्हणजे काय झाला असता, म्हणजे काय झाला असता, समोरच्या स्टेपमध्ये बघा थोडासा याच्या काय झाला असता 1.1च्या मायनस इंटू झाला असता ना. हा अरे हा इंटू होते ना, पॉवरच्या पॉवर इंटू झाला असता -3 पुन्हा इकडे प्लस 1.1 मायनस 3 3 दुने अरे 6 झाला असता. हा बघा ना, बघा इकडे 1.1च्या पॉवर 3 आला असता ना, 3 गुणीला -2 6 झाला असता. सिमिलरली इकडे प्लस डॉट 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 3 सात्रिक 1.1च्या पॉवर -21 येतपर्यंत तर ठीक आहे, येतपर्यंत आला. आपण खाली खाली काय आला असता 3 दुने अरे आला असता. हां 1.1च्या पॉवर 6 प्लस 1.1च्या पॉवर 3 त्रिक 9 प्लस डॉट 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 1.1च्या पॉवर 8 त्रिक 24 -24. चला काय करू शकता अजून याच्यासोबत, सपोज इकडे लक्ष द्या, या खालून खालून सगळ्यांमधून मी ना हावाला कॉमन काढलो 1.1च्या रेस टू पॉवर 3 काढलो तर काय वाचल, इथं काय 3 काढा लागेल ना मला, पण कटल का, इथं काय लिहिलेलं आहे थोडासा नोटीस करू, नाही रेस टू पॉवर 2 काढा लागेल कदाचित, 2 या 3 काढा लागेल तर 2 वाचेल आहे ना, तरी पण नाही. ॲडिशन होते है ना, हो झालं झालं बघा, पॉवरची ॲडिशन होते ना. हा नियम बघा, याला थोडासा बाजूला करतो. सपोज 2 टू द पॉवर 6 आहे, ठीक आहे, तर याला मी काय लिहू शकतो 2 टू द पॉवर 2 इंटू 2 टू द पॉवर 4 बरोबर. हा समजला का, कारण याची काय होती हे बेरीज, तर जेव्हा मी याच्यातून 2 टू द पॉवर 2 कॉमन काढीन तर अंदर काय राहील 2 टू द पॉवर 6, म्हणजे या दोघांची बेरीज किती आली पाहिजे 6 आली. तर जेव्हा याच्यातून मी कॉमन काढीन किती -3 है ना, तर वर काय वाचला 1.1च्या रेस टू पॉवर आणि 1.1च्या रेस टू पॉवर डॉट 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 प्लस 1.1च्या रेस टू पॉवर 20. जर मी 3 कॉमन काढलो 1.1च्या रेस टू पॉवर -3 तर अंदर सेम अशी वाली कंडिशन बाकी राहील बघा. राहील का, आणि कंबाईन पॉवर किती आहे, हा समजला का काय केलो तर, नाही समजला बघा. जसा 2 रेस टू पॉवर 6 होता, त्याच्यातून 2 रेस टू पॉवर 2 कॉमन काढायचा, तर मी याला असं काढलो असतो ना, अंदर काय राहिला असता 4, म्हणजे काय येत होता हा 6 कसा येत होता, या दोघांचा गुणाकार येत होता की दोघांची बेरीज येत होती बरोबर. तर या सगळ्यांमध्ये बघा आपल्याला तुम्ही पाहाल की इथं 1 2 7 आहे आणि इकडे 2 पासून सुरुवात झालेली, तर सगळ्यांमधून 1.1च्या पॉवर मीनं काय काढलो कॉमन, 1.1च्या पॉवर -3 हा कॉमन काढलो. तर हा 3 ना हा 3 अगर प्लस झाला तर किती आला असता 6 आला असता. हा 3 ना हा 3 प्लस झाला असता तर काय आला असता, म्हणजे आली असती सेम टर्म. तर हा वरचा ब्रॅकेट आणि खालच्या ब्रॅकेट का होऊन जाईल बेटा बरोबर. आता का राहिला मग अंदर मोठ्या ब्रॅकेटमध्ये काय राहिला 1/1.1च्या पॉवर -3 आणि इकडे पॉवर. ओके, आता एक नियम तुम्ही अजून शिकले असाल काय,
लक्ष द्या, ए टू द पॉवर n असेल तर या गोष्टीला ए टू द पॉवर n डिवाइड मध्ये लिहायचं आहे तर काय लिहायला लागते, म्हणजे अशी असेल तर मी असं लिहू शकतो, असा असेल तर इथं काय दिसून राहिला, असावाला आहे, याला असावाला लिहू शकतो, म्हणजे काय आला असता 1.1 च्या पॉवर 3 आणि त्याच्या डोक्यावर 2/. मग याच्यामध्ये काय राहते, आपण हा नियम शिकला ए टू द पॉवर m च्या पॉवर n तर काय होते m इंटू होते, म्हणजे काय झाला असता 1.1 तर 3 इंटू 2/3 तर 1.1 चा स्क्वेअर, तर 1.1 चा स्क्वेअर म्हणजे 11 चा स्क्वेअर 120 आणि इकडून दोन संख्येनंतर हा कोणाले नाही कळला पहिले मला ते सांगा हा प्रश्न. आता 27 आता 24 राहतील ना, हे वर तर 27 होते, इकडं किती झाले होते 21 होता का, हा पहिलेपासून 21 होता, ओके हा 21 होता कारण 7 आहे आणि हा क्यूब म्हणजे 7 त्रिक 21. हा का केलं समजला का, थोडासा झूम करून टाकतो मी बाबू, पुरे बाबू फुल पॉवर मध्ये, हां कळलं का की सांगू पुन्हा पक्का. इथं आपल्याला प्रश्न असा होता या टाईपचा, मला काहीच नाही समजलं पहिले काय करू कारण मी काही पूर्ण सोडवलेली, मी खरं सांगतो मी फक्त मागच्या वेळेस बॅच घेतली होती तेव्हा सोडवली होती 2, 3, 4 वर्षाच्या पहिले, ते बी त्यांना शिकवता बरोबर, कोणी असतील कदाचित त्यांचे बहीण भाऊ असतील त्यांनी पाहिले असेल, तर मी काही पूर्ण सोडून नाही पाहिली किंवा मी पहिले पाहून येत नाही, ठीक आहे. कारण मला असं वाटते की तुम्ही जेव्हा परीक्षेमध्ये जाता तुम्ही जसे फसता तसा मी सुद्धा फसलो पाहिजे आणि त्या फसल्यानंतर मी जसा निघतो तसा तुम्ही बी निघाले, गोष्ट समजली का. आयता मी सरळ सांगेन तर तुम्ही कधी फसण्याची सवय लागल का, आणि फसण्याची सवयच नाही लागल तर तुम्ही मग त्याच्यातून निघाल का, गोष्ट समजली काय म्हणत आहो. तुम्ही कधी पाहून येत नाही, ठीक आहे. बघा मला काय दिसला भाऊ, हा दिसला, मी डायरेक्ट सीधा शिकवीन ना तर तुम्हाला असं सब इझी आहे तुम्ही कधी तुम्हाला आता तर नाही फसणार पण एक्झाममध्ये मी येणार आहो का नाही, तिथे तुम्ही फसाल कधी नाही कधी, आहे का नाही, तर असं होते कधी कधी, ठीक आहे. तर बघा मला हा दिसला 1331, अबे माझ्या दिमागात पटण्याने बत्ती पेटली, काय होता 11 चा क्यूब. त्यानंतर मी पाहिलो की इकडे पॉवर 1 आहे 2 आहे 7 आहे आणि इकडे 1 न वाढवलेला, म्हणजे याच्यातून काहीतरी असा कॉमन निघला तर काहीतरी काटपीट होऊ, अरे समजली गोष्ट. हां तर तसाच मी पकडलो बघा, हा झाला आपला 1.1 च्या पॉवर. आता याला तुम्ही ABCD धरून पण सोडवू शकता, ABCD धरून याला ये कन्सिडर करायचं आणि येच्या पॉवरमध्ये फलाना ढेमकाना असं तुम्हाला कॅल्क्युलेट म्हणजे कॉमन काढावा लागेल. तर 1.1 च्या पॉवर 3 म्हणजे क्यूब आणि हा इंटू झाला यावाला नियमानुसार. या नियमानुसार इंटू झाला असता तर हा 3 आणि हा -1 मल्टिप्लाय झाला तर काय झाला -3, 3 -2 मल्टिप्लाय झाला -6, तसाच हा 3 आणि हा 7 मल्टिप्लाय झाला -21. इथपर्यंत कळला. हां त्यानंतर खाली बी त्याच प्रकारे काहीतरी होता बघा, याच्या बी 3 काढलो असतो 3 दुने 6 बरोबर, किंवा नसतो बी असा बी ठेवलो असतो डायरेक्ट 1.1 च्या पॉवर 3 आणि त्याच्या पॉवर 2 अशा टाईपच्या वगैरे, आणि तिथून कॉमन काढलो असतो तरी पण अशा वरच्या टाईपची संख्या आली असती. याच्यातून मग मी काय कॉमन काढलो 1.1 च्या पॉवर 3 -3 नाही काढलो, 3 पॉवर फक्त कॉमन काढलो -3 मायनस प्लस नाही -3 नाही आला, हो -3 आला -3 कारण बेरीज होते ना यांची. हा वाला नियम a टू द पॉवर m इंटू a टू द पॉवर n तर काय झाला असता a टू द पॉवर m प्लस है ना, तर यांची -6 आली असती. इथं बघा -6 होता, कॉमन काढलो तर फक्त -3 राहिला,
-3 आणि -6 यांची बेरीज -9 येत आहे. -3 मी कॉमन घेतलो, अलग घेतलं, निघला. तर हा ब्रॅकेट ना हा ब्रॅकेट कटला. त्यानंतर काय राहिला 1/1.1चा क्यूब. ठीक आहे. आणि हा याला आपण सर्ट्स अँड इंडायसेसच्या रूलनं या प्रकारे लिहू शकतो उलटा. तर याला सीधा करून लिहिला आपण, तो मायनस काय झाला गायब, आणि मग 3 कटला, तर आला काय 1.1च्या पाव. आता बघा आन्सर चेक करून घ्या एक वेळा, बरोबर आहे की नाही आहे. आहे बरोबर, समजलं. वाढून समोर का स्टॉप करून कितपर्यंत घेऊ, 57 पर्यंत घेऊन घेऊ. त्याच्या समोरचे बघा हा बी तसाच आहे, 61, 62, 63 है ना. याच्या हा कोणाला विभाज्य आहे म्हणते, तो काहीतरी कॉमन वगैरे काढून सनी करावा लागल किंवा 4 फाडा लावा लागल. ओके. देन हा 50, 55 जमेल. सेम त्या टाईपच्या वरच्यावाल्या, पण इथं लास्टमध्ये काय आहे यन, तर तो तुम्हाला थोडासा हँडल करावा का करून घ्याल का करून देऊ. वा हेच अपेक्षा होती तुमच्याकडून. काही नाही, बस लास्टवाल्या संख्येच्या जागी त्याने काय टाकला यन. काय झाला 3 1 आणि इकडे मायनस भागीला, बरोबर. म्हणजे काय आला असता 2/, है ना. इकडे 4 1 4 आला असता. डायरेक्ट करू ना. हां 3/4, मग 4/, मग हा बघा काहीतरी दिसत आहे डॉट डॉट डॉट. इथं काय आला असता n - n 1 म्हणून खाली काय राहिला असता. याच्या समोरचा जो आहे किंवा इथं जे संख्या आली असती हे डायरेक्ट कटू बी शकत होती. म्हणजे 2/n 2/n हा कटल ना. इथे जे संख्या राहील हा आणि हा बघा, अरे कटत आला असता. म्हणजे काय आला असता, हा वाचला होता ना. हा कोणासोबत नाही कटला, आम्ही नाही कटू म्हणलं नाही ना, बाकीचे तर कटले ना. ठीक आहे. क्रॉसमध्ये कटत चाललेले आहेत तर काटू शकता, किंवा याला डायरेक्ट तुम्ही यावाल्या फॉर्म्युल्यानं नाही का आपला 1/, डिफरन्स फर्स्ट टर्म मायनस लास्ट टर्म. फर्स्ट टर्म काय होती तुमची 1/1 आली असती. 1/1 का 1/3 1, आणि लास्ट टर्म काय आली असती. आणि डिफरन्स, आता डिफरन्स नाही भेटला असता तुम्हाला. डिफरन्स तर भेटून राहिला 3 आहे का 3, 2चा डिफरन्स आहे. 2चा डिफरन्स आहे ना, पण तरी बी नसता आला. जाऊ दे यानंच. ठीक आहे. आला असता का हा पा, यानं नसता आला. यानंच ठीक आहे का पहिले चेक करा बरं मागे. तोच आन्सर आहे तर ठीक आहे ना. असे खा नाही तर असे खा. देन हा झाला 56 जमेल. 56 की नाही जमेल, सोडून देऊ. अबे क्रॉस मल्टिप्लाय करा ना बे. कटपीट होऊन काहीतरी कटल ना. डायरेक्ट करा. 3 दुने 6 - 1 5/3 आला असता पहिलं. मग 5 दुने 10 - 3 7/5. मग इकडे लक्ष द्या, इकडे 7 दुने 14 14 - 5 9/. आता काय कटून राहिला 7 7 5 5. हा बी कटला असता कुठेतरी. इकडे काय आला असता, हां करा आता 999च्या डबल, 1000च्या डबल 2000. 2 मायनस करा 1900. 1998 मधून 997 मायनस करा. अबे 998 मधून 997 मायनस केला तर 1000.
अरे बरोबर. आणि खाली किती राहिला? अरे बरोबर. आणि क्रॉसमध्ये कटत आहे तर हा 999 म्हणजे 1001 भागीला. आणि मग त्याचा कॅल्क्युलेशन हा नाही केलाय. कितीच आहे ना. मग आता हर प्रॉब्लेम म्हणाल मास्तर तूच सोडून दे, मला असे कराल एक्झाम मध्ये बी मलाच घेऊन द्याल. माया घुमना फिरना होईल ना भाई. चलो 53 n ही प्राकृत संख्या आहे म्हणते, तर इसका मान क्या होगा. काढू शकता. सदैव 1 से बड़ा नहीं, सदैव 1 से छोटा. 1 से छोटा तो आएगा. क्यों? क्योंकि डिनोमिनेटर में ऊपर में क्या है सिर्फ 1. 10 वर झाले असते, 10 वर झाले असते तर 5 आणि खाली आला असता 6. 5/6 काय येईल पहा. सी आहे एक छोटा, तो तर पाऊंस आणि समजते, कारण हमेशा डिनोमिनेटर मध्ये काय येऊन राहिलेली आहे, मोठीवाली संख्या येऊन राहिलेली आहे, आणि न्यूमरेटर मध्ये 1. तर ऑब्वियस गोष्ट आहे भागाकार कराल तर काय येईल. ओके, पण याला सॉल्व करण्याचा काही तरीका आहे का? बघू याला नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये, कारण आज टाइम झाला ना. इकडे खाली बघा, खालचे जे सोपे सोपे आहेत ते तुम्हाला सोडून आणायचे आहेत. आता हा जमल 58 नंबरचा काय केलेला आहे, निम्नलिखित में किससे विभाज्य है. तो किससे विभाज्य रहेगा ये, सगळ्यांमधून 4 च्या 61 पॉवर अगर कॉमन काढला आपण 4⁻61. बघा काय आहे 62 प्लस 4⁻60 4⁻. जर सगळ्यांमधून 4⁻61 आपण कॉमन काढला वाली इकडे लक्ष द्या, तर याच्या जवळ काय राहिला असता 1. याच्याजवळ 1 राहिला असता. याच्याजवळ 4⁻1 ना, 61 प्लस 1 60 बरोबर. याच्या 4⁻0 झाला असता म्हणजे 1 व्हॅल्यू आली. मग इकडे 4⁻, इकडे 4⁻, म्हणजे 4⁻61 जसाच्या तसा ठेवा, काढायची गरज. हा 4⁻0 4⁻4 1 आणि 4चा स्क्वेअर प्लस 4चा क्यूब 60 बरोबर. हा जोडा, हे 16 जोडले तर हे झाले 80. 80 न हे 85 गुणिला 460. आता या 85ला कोण भाग जाते पहा ऑप्शन मध्ये बघा कोण भाग जाऊ शकते. 13 ने जाऊ शकते, मला पाहणं नाहीये. जाते का पक्का. हा मग 3 नाही. बेरीज मी बरोबर केलो का पहिले मला ते पाहू द्या. 70 80 85 बरोबर तर आहे बे. 13च्या पाड्यात नाही आहेत. सतरा तर ऑप्शन मध्ये 17 किती नाही आहे का, आणि मागे उत्तर किती दिलेलं आहे याच्या. बी दिलेला 10. आता 5 याच्यासोबत हा झाला ना बे. हे लक्ष द्या रे, 10 न काऊन जाईल तर 5 याच्यासोबत कटल, आणि इकडे 10 होता तर 5 दोन्ही 10ला होता, तर हा 2 न याले कटल. कसा म्हणजे हा 461 वेळा लिहा बरं, तर त्यातला एक 4 कटल नाही का. 2 न बे एक बे भे दुने नाही कटल, म्हणजे कितीने जाऊ शकते. अरे कितीने जाऊ शकते, 10 ने जाऊ शकते ना. सामोर वाढू कापू हा. अबे त्याला पाहून ना आता त्याच्यावर थोडासा रिसर्च करावा लागेल. माझा व्हिडिओ बहुत लांब बनून जाईल ना, आपली टाइम बी, तर त्याच्यावर रिसर्च करू ना, तुमच्या समोरच करतो त्याच्यावर रिसर्च, टेन्शन नको काय. हा समोरचा 59 वाला n अगर समसंख्या आहे म्हणते,
तर समसंख्या निम्नलिखित में से किससे विभक्त होती. जेव्हा असा प्रश्न आला, लक्ष द्या, जेव्हा मी म्हणलं यदि किंवा जर, तर आपल्या मतानं कोणची ना कोणची घेऊन घ्यायची. समसंख्या म्हणते, अरे समसंख्या म्हणते तर यनच्या ठिकाणी कोणती तरी समसंख्या घ्या. एक वेळा 2 घ्या, एक वेळा 4 घ्या. आता 4 बहुत मोठी झाली असती, आता काढत बसाल तुम्ही. -1 तो ये निम्नलिखित में से किससे विभक्त होगा. तर 6चा स्क्वेअर 36 - 1 म्हणजे लास्ट मध्ये काय आला असता. आणि तुम्हाला माहिती आहे 6च्या रेस टू पॉवर किती बी घ्या, लास्ट मध्ये काय ते 6 मधून 1 गेला 5, याचा बी येईल उत्तर. म्हणजे कितीने भाग चालला येईल. जमल. अरे जमल का. हा समजला का काय केलं होतं का नाही समजला. कोणाला नाही समजला. सगळ्यांना वाळू तो तुम्हाला सोडवायचा आहे. मी मिटवतो आता. जर म्हणलं तर जरून जावाचा. ठीक आहे. जर म्हणलं तर जरून जावाचा म्हणजे स्वतःच्या मनानं काहीतरी तिथं व्हॅल्यू घ्यायची. सम म्हणाल तर सम, विषम म्हणाल तर, आणि सम घ्या नाही तर विषम घ्या. 6च्या रेस टू पॉवर मध्ये सम घ्या नाही तर विषम घ्या. लास्ट वाला डिजिट काय राहील हमेशा. शिकला ना आपण. हा, तर कधी येऊ शकते विषम वाला पण. ठीक आहे. तर ते टेन्शन घ्यायचं नाही. इकडे बेरीज करायची आहे. तर हा शिकवलो नाही मी ना. 1 ते 100 पर्यंतच्या तुम्हाला कसा बेरीज करायची सांगितलं. जमल. तर 50 पासून चालू कराल म्हणजे 51 ते 60 वाली बेरीज किती होती. या सगळ्याची बेरीज माहिती आहे ना. याला समवाल्या फॉर्म्युल्यानं कसा सोडवू शकतो. बहुत लॉंग कट आहे. समवाला फॉर्म्युला बघा. समचा फॉर्म्युला काय म्हणते आपला 60. समचा फॉर्म्युला काय म्हणते की 1 2 3 4 n पर्यंत असेल तर यांची सम मी कशी काढू शकतो. n+1 बाय. पण आपली सुरुवात कुठून झाली आहे भाऊ 50 पासून. तर हा फॉर्म्युला लावाल का बरोबर. तर मग 1 2 3 4 आपला आहे इकडे 100 पर्यंत बरोबर. तर सर्वप्रथम मी काय करतो 1 ते 100 ची बेरीज काढतो या फॉर्म्युल्यानं. म्हणजे किती 100 × 101 भागिला म्हणजे किती आला असता 0 5 1 5 0 5 1 5 50-50 आला असता. मग काय काढलो असतो तर 1 ते 50 पर्यंतची काढलो असतो. म्हणजे 50 × 51 भागिला किती आला असता 25 1 2 कॅरी 25 5 125 न 2. आणि हा याच्यातून काय केलो असतो करून घ्या. जमल. येईल का. आहे. ठीक आहे. हा स्क्वेअर वाला फॉर्म्युला डायरेक्ट दिलो तुम्हाला 1/6 ब्रॅकेट मध्ये n+1 2n+1 बाय समथिंग काहीतरी असेल 2 वगैरे किंवा n वगैरे. तो फॉर्म्युला डायरेक्ट लिहून दिलो. पुट द व्हॅल्यू गेट द. पण तो बी 1 पासूनच आहे. तो बी फॉर्म्युला कुठून आहे तर पहिले 1 ते 20 वाला काढायचा. मग 1 ते 10 वाला काढायचा आणि काय करायचा मायनस. ठीक आहे. हां, हा दिलेला आहे तुम्हाला. तर याची व्हॅल्यू किती म्हणते. बस याच्यातून काय कॉमन काढाल 2 कॉमन काढाल. किती कॉमन काढाल याच्यातून 2. तर सगळ्याच्या याच्यामध्ये काय राहिला असता 2 जसा कॉमन निघला तुमचा 2 टू द पॉवर फक्त 2 कॉमन काढा नाही. हो 2 2 टू द पॉवर 2 कॉमन निघाल म्हणजे 1 येईल इथं पहिल्या याच्यात. इथं काय आला असता 2 टू द पॉवर 2 कॉमन निघाला म्हणजे 4चा स्क्वेअर 16 आणि 4 कॉमन निघला तर 4 राहिला म्हणजे 2च्या पॉवर 2 राहिला. हो किती कॉमन निघाल याच्यातून 2 टू द पॉवर 2 कॉमन निघला असता. तर सेम अशी वाली संख्या तुम्हाला मिळाली असती. आणि याची तुम्हाला आन्सर दिलेली आहे किती आहे 287 आणि त्याला 4च्या मल्टिप्लाय करून टाका.
2870 ला 4 चा मल्टिप्लाय 0 7 28 2 8 32 2 4 दुने 8 न 3 11 तर 11,480 आहे उत्तर बघा. हा सोडवाल तुम्ही, पॉईंटवाला आहे, गुणाकार होईल डायरेक्ट. ठीक आहे. आणि जो वरत गुणाकार म्हणजे यांची बेरीज झाली असती 0.5 प्लस 0.3. हा दिसत आहे का रे क्वेश्चन? या प्रकारे आहे. तर पहिले वरचा कार्यक्रम निपटवून टाका. म्हणजेच 225 बेस सेम आहे. तर पॉवरची ॲडिशन किती याला असता 0.5 याला असता वर, आणि खाली पॉवरमध्ये किती याला असता, खाली पॉवरमध्ये किती याला असता 1 याला असता. अरे हा समजला का केलो की नाही समजला? अबे हा बे a to the power m a to the power n का होते, आणि a to the power m डिवाइड a to the power n असेल तर a m मायनस आहे. सर्ट्स अँड इंडासेसचे फॉर्म्युले आठवले काही की नाही आठवले? हा डिवाइड हो. हां मग इथं काय होईल आता, हा डिवाइडमध्ये दिसून राहिला म्हणजे 225 0.5 मायनस 1. तर 0.5 मायनस 1 म्हणजे किती आला 0 मायनस 0. लक्ष द्या, मायनस 0.5. एक तर असा उत्तर असेल. ठीक आहे. उत्तरामध्ये काय दिलेलं आहे पहिले पाहू द्या. हां या प्रकारे आहे. ओके. तर 0.5 लाच आपण काय लिहितो लक्ष द्या रे. 0.5 लाच काय लिहितो आपण, याला 1/225 0.5 असा लिहू शकत होतो का? आणि 0.5 म्हणजेच का होते तर 1/, आणि 1/2 म्हणजेच का होते तर स्क्वेअर रूट. अरे 1/2 म्हणजेच का होते, हा बघा हा नियम a to the power 1/n तर अंडर रूट n, आणि हा a. n च्या ठिकाणी आपल्याजवळ काय आहे 2. n च्या ठिकाणी काय आहे लक्ष द्या 225 आणि 1/2 बरोबर. n च्या ठिकाणी 2 आला, हा 2 मी इथं ठेवलो, आणि हा ये म्हणजे 225 इथं ठेवलो, म्हणजे काय निघला याच्या स्क्वेअर रूट. तर 225चा स्क्वेअर रूट किती निघला 15 होते. 15 होते ना. तर म्हणजे किती आला असता 1/, आहे उत्तर बघा. इकाई अंक काढायचा, इकाई अंक युनिट डिजिट शिकल्या नाही. युनिट डिजिट नाही म्हणा, सोडवून म्हणा. सब हे सोपी आहेत 72 पर्यंत. हा भी सोपी आहे, हे भी सोपी आहे, सब सोपी आहे. आता तुम्ही सोडवाल. व्हिडिओ बहुत मोठा बनेल ना, पाहू ना नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ठीक आहे. तर समोरचे ट्राय करून पहा बेटा, सोडवून पहा. नाही जमली तर मी आहो, मी मरत नाही एवढ्या लवकर.